विराज दुपारी आपल्या कामातच होता. अचानक त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवरील नाव बघून तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याने तितक्याच आनंदाने कॉल उचलला. विराज, हॅलो, बोला मॅडम. आज कशी का आठवण आमची? अंजली, अरे एक ना, संध्याकाळी काय करतोय? फ्री आहेस का? विराज, नाही, तसं काही प्लान नाही, फ्रीच आहे. अंजली, संध्याकाळी भेटूया मग आपण. विराज, म्हणजे तू पुण्यात आहेस? अंजली, नाही रे, येत आहे, थोडं काम आहे. मी 6-6:30 वाजेपर्यंत मोकळी होते, मग भेटूया आपण 7ला. विराज, चालेल. अरे पण भेटायचे कुठे? अंजली, तुला सायंकाळ जसे घालवायला आवडते तिथे. विराज, चालेल, चल भेटूया संध्याकाळी. तसं विराज थोडा विचारात पडला. आज कॉल आणि ते पण चक्क भेटायला बोलावलंय. वाह, म्हणजे नक्कीच काहीतरी खास असणार. अचानक त्याला त्यांची पहिली भेट आठवली. तसे दोघेही वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी. प्रोजेक्टसाठी यांनी एकच एक्सटर्नल मार्गदर्शन घेतला होता आणि तिथे त्यांची पहिली भेट झाली. उन्हाळ्याचे दिवस आणि प्रोजेक्टच्या लॅबमध्ये टेबल फॅन कुणाकडे फिरवायचा यावरून झालेली नजरानजर आणि पहिल्याच नजरेत मनात घर करून बसलेली ती. दिसायला गोरीपान, काळेभोर लांब केस आणि त्या सुंदरतेला कुणाची नजर लागायला नको म्हणून हनुटीवर एक काळा तीळ. पहिल्याच नजरेत घर करून घेतलं होतं अंजलीने विराजच्या मनात. मग हळूहळू बोलायला सुरुवात झाली. ओळख वाढत गेली. मग चॅटिंग, फोनवर बोलणं सुरू झालं. आणि हे सारं काही होत असताना प्रोजेक्ट पण संपत आला होता. प्रोजेक्ट संपल्यावर अंजली तिच्या कॉलेजला परत जाणार होती आणि विराज आपल्या कॉलेजला. विराज तिच्या प्रेमात पडला होता, पण तिला सांगायला भीत होता. जर तिच्या मनात असं काही नसेल तर आपण आपली मैत्री पण गमावून बसूया या विचाराने तो कधी काही बोललाच नाही. आत्ता फक्त फोनवर बोलणं व्हायचं आणि कधी कामाने ती पुण्यात आली की यांची भेट पण व्हायची. या साऱ्यात 1.5 वर्ष गेली. विराजला तिच्या मनाचा अंदाजा घेता आला नाही आणि स्वतः काही सांगितलं नाही. संध्याकाळी विराज त्याच्या आवडीच्या ठिकाणी पोहोचला. ती पहिलीच तिथे येऊन वाट बघत होती. याला बघताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेत. आनंदासोबत डोळ्यांचा छटा पण बदलल्या आणि हे विराजच्या नजरेतून काही सुटलं नाही. नेहमीप्रमाणे आपल्या खोटकर अंदाजात याने तिचे हात जोडून स्वागत केलं. विराज हात जोडून आणि हसत, गुड इव्हिनिंग मॅडम, स्वागत आहे आमच्या छोट्याशा दुनियेत. अंजली, काय रे हे, तू नाही बदललास आणि तू बदलणार पण नाहीस आणि बदलू पण नकोस. असाच रहा नेहमी हसत. विराज, काय मग, काम झालं का? अंजली, हो झालं. विराज, मग मुक्काम किती दिवस आहे? अंजली, उद्या सकाळी निघते. असंच गप्पा सुरू असताना वाऱ्याची झुळूक आली आणि थंडीने अंजली शहारली. पण हे विराजच्या नजरेतून कसे सुटणार? ती काही बोलायच्या आधीच त्याने आपला जॅकेट काढून तिच्या अंगावर घातला. त्याचं ते न बोलताही सारं काही समजून घेणं तिला आवडत होतं. सारं काही समजून घेताना मुख्य गोष्टच तो समजून घेऊ शकला नव्हता. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे आवाज, थंडी हवा, आजूबाजूच्या लोकांची वर्दळ या साऱ्यामुळे त्यांच्या गप्पामध्ये कुठेच प्रत्यय येत नव्हता. गप्पा रंगत आल्या होत्या आणि अचानक अंजलीने विराजचा हात हातात घेतला. तसं हात हातात घेणे काही नवीन नव्हतं, पण आज तो स्पर्श काहीसा वेगळा होता. विराजने पण साथ देत हात घट्ट केला. त्याला लगेच जाणवलं तिच्या बोलण्यात ओलावा आहे. विराजने पण लगेच सावरत विचारलं, विराज, का ग, काय झालंय? तू अशी शांत का? आणि हे काय तुझ्या डोळ्यात पाणी? हे काय झालंय, सांग ना. अंजली, काही नाही रे, असंच. विराज, हे बघ, मला कळतंय काहीतरी झालंय. तू सांगणार नाही
तर मला कसं कळणार काय झालं ते? अंजली, तुला तर नेहमीच सारं काही न सांगता कळतं, मग हे कसं नाही कळलं? विराज, मला खरंच नाही कळत आहे तू काय बोलत आहेस ते. आधी तू हे डोळे पूस बघू. असं म्हणत विराजने आपला हातरुमाल काढून अंजलीला दिला. अंजली डोळे पुसत, ओ मिस्टर अंतर्ज्ञानी, तुला सारं काही न सांगता कळतं ना, मग माझं प्रेम आहे तुझ्यावर हे कसं नाही कळलं रे तुला? तिच्याकडून अचानक अशा काही प्रश्नांची अपेक्षा विराजला नव्हतीच. क्षणभर तोही गोंधळला. पुढे काय बोलावं हेच कळेना त्याला. पण त्याला या प्रश्नानं खरं तर खूप आनंद झाला होता. हे ऐकून त्याचा चेहरा मात्र खुलला होता. विराज हसत, सारं काही कळत होतं ग, पण वळत नव्हतं. मनात भीती होती. या साऱ्यात फक्त मी एकटाच तर नाही ना. यात तुला गमवायची रिस्क होती आणि मला ती स्वीकारायची नव्हती. आणि खरं तर मला तुझी सोबत हवी होती आणि तू ती प्रत्येक क्षणाला देत आली आहेस. आय लव्ह यू आणि माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. विराजच्या तोंडातून आय लव्ह यू ऐकताच अंजलीच्या डोळ्यातून एक मोती विराजच्या हातावर स्थिरावला. पाणावलेले डोळे पुसत अंजलीने विराजच्या खांद्यावर डोकं ठेवलं. अंजली पाणावलेल्या डोळ्यांनी हसत, तू ना खरंच वेडा आहेस. विराजच्या या आय लव्ह यूला उत्तर अजून आलेलं नव्हतं. विराज, मला नेहमीच वाटायचं आज सांगूनच टाकू तुला, पण तुझ्याशी बोलताना कधी हिंमतच झाली नाही. भीती हीच होती की तुला सर्वस्व मन मिळविताना कदाचित माया वाट्याला जे माझं आहे ते पण गमावून बसेन. तू अशी दूर राहून सुद्धा माझ्या जवळ होतीस नेहमीच. अंजली, घरचे मुलगा बघत आहेत. परवाच स्थळ आलं, त्याला मी पसंत आहे आणि बाबांना मुलगा. विराज, आणि तुला? अंजली, नाही माहिती. तुझ्याबद्दल इतकं प्रेम कधीच नाही जाणवलं जे मागच्या 2-3 दिवसात जाणवलं. मी तुझी न होता दुसऱ्या कुण्या दुसऱ्याची होणार हेच विचार मला खात होता. म्हणून मी ठरवलं तुला सांगून टाकावं एकदाचं, मनात हुरहुर नको आणि घुसमट पण. मी बाबांच्या विरोधात नाही जाऊ शकत रे. आणि तुला माहिती आहे दादांचे त्या इंटरकास्ट प्रेम विवाहानंतर बाबांची काय अवस्था झाली होती. मला नाही द्यायचं आहे यांना परत त्रास, म्हणून इतकी दिवस माझ्या मनातलं तुला पण नाही सांगितलं. विराज, आता पुढे काय? अंजली, तू म्हणशील ते. विराज, एक वचन देशील का मला? अंजली, कोणतं? विराजला मध्येच थांबवत अंजली बोलली, विराज, आपल्या मैत्रीने तुझ्या वैवाहिक आयुष्यात बाधा येऊ देणार नाहीस. घरच्यांचं मन आणि मान जपशील. अंजली, तू तर माझ्याहून जास्त वेडा प्राणी आहेस. इथे आवडणारी व्यक्ती तिच्या लग्नाबद्दल सांगत आहे आणि तू त्यांच्या घरच्यांची काळजी करतोयस. दिलं वचन तुला, आणि तू पण मला वचन दे. एक सच्चा मित्र म्हणून नेहमीच असा खंबीर उभा राहशील माझ्या आयुष्यात. विराज, वचन आहे, नेहमीच सोबत असेल तुझ्या. परत एक प्रेम कहाणी घरच्यांचं मान जपण्यात आणि जातीच्या विळख्यात अडकवून बसली. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.